नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला चिकनची रेसिपी करून दाखवत आहे। बघा, मी साहित्य घेतलेले 1 किलो चिकन, 2-3 मोठे कांदे घेतलेले आहेत मसाल्यासाठी, एक नारळ घेतलेला, त्यातला अर्ध नारळ घेतलेला आहे, खोबरं, अद्रक, लसूण, दालचिनी, लवंग 4 घेतलेले आहेत, 2 चमचे धने, अर्धी वाटी तीळ। मी बाहेर चूल पेटवली होती भाकरी करण्यासाठी, त्याच्यावर तवा ठेवलेला आहे, त्याच्यावर आपण कांदा 2-3 घेतलेले चिरून ते आपण भाजून घेऊया। थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं, म्हणजे छान भाजून निघतो। लाईट गेली त्याच्यामुळे अंधार जरा दिसतोय, समजून घ्या। छान असा आपण लाल असा कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून झाला की त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। अजून जे खडा मसाला घेतलेला आपण 2 लवंग, दालचिनीचे तुकडे, 4 लवंग, 1 तमालपत्री, 2 चमचे धने, अर्धी वाटी तीळ, हे सर्व आपण भाजून घ्यायचं आहे। तुम्ही असं चिकन करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं झालं ते। माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे असं आपण सर्व कांदा मसाला सगळं भाजून घ्यायचं व्यवस्थित। हे बघा, छान असं आपलं तर भाजून झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण खोबरं, अद्रक आणि हे पण टाकायचं आहे, थोडं गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये तवा गरम असल्यामुळे मी बाहेर चुलीवर भाकरी बनवली होती, त्याच्यावरच सर्व भाजून घेतलं। थोडंसं परतायचं, जास्त नाही परतायचं। थोडंसं वाळं खोबरं असेल तरी पण चालतंय घातलं तर। असं चिकन तुम्ही बघा, इतकं छान लागतं ना, खूप टेस्टी होतं। लसूण मी घेतलेला सोलून, तो लसूण टाकायचा। आता आपण शेवटी लसूण टाकायचा, तो पण जरा गरम करून घ्यायचा। बघा कसं भाजलं आहे, असं सर्व भाजून घ्यायचं। तुम्ही कसं बनवता चिकन? हे आता आपण भाजलेलं सर्व काढून घेऊया। आता चिकन मी धुवून ठेवलेलं आहे, लसूण अद्रक पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण चिकन पातेल्यामध्ये शिजायला टाकूया। पातेलं ठेवलं आहे गॅसवर मी, त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकून थोडासा कांदा टाकलेला आहे, भाजून झालेला आहे कांदा। अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे, 3 चमचे टाकलेली आहे मी। ह्याच्यामध्ये आता आपण हे सर्व भाजून घ्यायचं। पेस्ट पण चांगली तेलामध्ये भाजून घ्यायची। त्याच्यामध्ये आता आपण धुतलेलं चिकन आहे, ते चिकन टाकायचं त्याच्यामध्ये। हे चिकन आपण त्याच्यामध्ये हळद, चवीप्रमाणे हळद टाका, मीठ घाला। आमच्या चटणीमध्ये हळद, मीठ सर्व काही असतं। मीठ असतं प्रमाणशीर, म्हणून आम्ही काही जास्त मीठ शिजवताना घालत नाही। आता आपण हे सर्व मिश्रण गॅसवर मंद आचेवर वाफेवर शिजूया। आता आपण भाजलेला मसाला वाटून घेतलेला आहे। मटणाला एक वाफ आली की आपण परत मिक्स करायचं आहे। तोपर्यंत मटण शिजतंय, चिकन शिजतंय, तोपर्यंत आपण इकडे मसाल्या भाताची फोडणी करून घेऊया। त्यासाठी मी कांदा भाजून तेल टाकून थोडंसं तूप टाकून भाजून घेतलेलं आहे। 2 चमचे तूप आणि 3 चमचे तेल घातलेलं आहे। आणि खडा मसाला मी बारीक पेस्ट करून टाकलेला आहे। घरचे तांदूळ आहे, त्याचा मी भात बनवला। इकडं आपलं चिकनला तोपर्यंत उकळी येत आहे। चिकन छान असं आपला शिजलेला आहे। आता भात पण बघा कसा झालेला आहे। गरम पाणी टाकलं मी उकळलेलं, त्याच्यामध्ये फोडणीला जिरे पण घातले होते, तमालपत्री घातली होती, खडा मसाला मी पेस्ट करून घातला होता। मस्त असा आपला भात तयार झाला। चिकन शिजलेलं होतं, चिकन मी काढून घेतलं ताटामध्ये। एक कढई ठेवली गॅसवर मी, हे बघा आळणी रस्सा चिकनचा, आणि हे मटण
मसाला वाटून घेतलेला आहे बारीक मी. कढई ठेवलेली आहे गॅसवर. त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून कांदा भाजल्यानंतर 1-1.5 पळी कोल्हापुरी मसाला टाकलेला आहे. हा मसाला आपण सर्व भाजून घ्यायचा. तेलामध्ये चटणी भाजून झाल्यानंतर वाटलेला मसाला आपण टाकायचा आहे कढईमध्ये. तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्याच्यावर झाकण ठेवायचं. तोपर्यंत आपण इकडं आमटीला फोडणी घेऊया टाकून. पातेलं ठेवलेलं मी गॅसवर गरम करायला. हे बघा तेल सुटेपर्यंत टाकायचं. तेल सुटल्यापर्यंत मसाला चांगला भाजल्यानंतर आपण चिकन टाकायचं. आता हा बघा रस्सा. रश्श्यामध्ये पण तीच प्रोसेस करायची. एवढंच की रस्सा पातळ होतो आहे. चटणी जरा जास्त घालावी लागते. याच्यामध्ये 2 चमचे चटणी घातलेली मी. हे बघा सुक्कं आपलं शिजत आलेलं आहे चांगलं मसाल्यामध्ये. आता ही आणि पाणी आपण ओतून घेऊया आमटीसाठी. हा झाला चिकनचा रस्सा तयार. हे बघा चिकन झाकण लावून ठेवलं होतं मी 2 मिनटं आचेवर. ते मसाल्यामध्ये चांगलं फ्राय झालं ना की त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे वरती. हा बघा आपला रस्सा किती छान झालेला आहे. त्याच्यामध्ये पण मी कोथिंबीर टाकलेली आहे. किती सुंदर झालं आहे बघा. कट पण आलेला आहे छान. कसं वाटलं तुम्हाला जेवण नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही. माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा. हे बघा छान असं चुलीवरची गरम गरम भाकरी, मसाले भात, लिंबू कांदा, सुक्कं मटण आणि रस्सा.